गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आपण टाईप 2 डायबिटीस मॅनेजमेंट मधील इनिशियल लेक्चर्स पार्ट मागील लेक्चरमध्ये डिस्कस केलेला आहे. त्यात आपण टाईप 2 डायबिटीजचे पॅथोफिजिओलॉजी डिटेलमध्ये डिस्कस केली होती आणि त्यानंतर कोणकोणते ट्रीटमेंट ऑप्शन्स आपण टाईप 2 डायबिटीजसाठी देऊ शकतो ते पाहिलं होतं. आणि त्यानंतर अ, आपण क्लासिफिकेशन डिस्कस केलं होतं. त्यामध्ये आपण drugs which act on pancreas and responsible for increased insulin release from the beta cell of Langerhans तो ग्रुप डिस्कस करत होतो. त्यामध्ये आपण पहिला ग्रुप डिस्कस केलेला आहे सल्फोनिल्युरिया. These are the drugs which act on the beta cell of Langerhans and increase insulin release. These drugs act by blocking ATP sensitive potassium channel. So insulin release is increased. Glucagon release is decreased from pancreas. These are pancreatic action, and in extrapancreatic action, insulin metabolism inhibited. Number of insulin receptors increase on the liver, so that will also contribute in controlling blood sugar level. आपण सल्फोनिलचे ऍडव्हर्स इफेक्ट डिस्कस केले. त्यामध्ये हायपोग्लायसेमिया इज द मोस्ट इम्पॉर्टंट ऍडव्हर्स इफेक्ट. देन अदर ऍडव्हर्स इफेक्ट, वेट गेन, hypersensitivity reaction, non-specific adverse effect like nausea, vomiting, constipation or diarrhea. We have discussed paresthesia and chloropropamide. This sulfonylurea associated with classical adverse effects like cholestatic jaundice, then disulfiram like reaction, dilutional hyponatremia. We have discussed that part. Then कमिंग टू द ड्रग इंट्रॅक्शन एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचे नाहीत लॉंग क्वेश्चन मध्ये, पण डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये खूप सारे डायबेटिक पेशंटला अदर कोमॉर्बिडिटीज असते, त्यामुळे अदर ड्रग्ज आपण देतो. त्यामुळं एकापेक्षा जास्त ड्रग डायबिटीस पेशंट मध्ये चालू असतात आणि त्यामुळं ड्रग इंटरॅक्शनचे चान्सेस असतात. तर ड्रग इंटरॅक्शन म्हणजे काय? किंवा वेळेस आपण एकापेक्षा जास्त ड्रग देतो, तर एक ड्रग दुसऱ्या ड्रगचा रिस्पॉन्स जर मॉडिफाय करत असेल तर त्याला ड्रग ड्रग इंटरॅक्शन असं म्हणतात. तर काही ड्रग असे आहेत की ते सल्फोनिल्युरियाची ऍक्शन वाढवतात, त्यामुळे हायपोग्लायसेमियाची रिस्क वाढते. काही ड्रग असे आहेत की जे सल्फोनिल्युरियाची ऍक्शन कमी करतात, तर त्याच्यामुळं ब्लड शुगर कंट्रोल व्यवस्थित राहत नाही. पेशंट हायपरग्लायसेमियामध्ये जो आहे तो व्यवस्थित कंट्रोल होत नाही. तर ते ड्रग इंटरॅक्शन आपण पाहणार आहे. त्यातले एक दोन ड्रग इंटरॅक्शन तुम्हाला महत्वाचे आहेत. आता ड्रग दॅट एनहान्स सल्फोनिल्युरिया ऍक्शन म्हणजे त्याच्यामुळं सल्फोनिल्युरिया बरोबर दिल्यानंतर काही ड्रग सल्फोनिल्युरियाची ऍक्शन वाढवतात आणि त्याच्यामुळं हायपोग्लायसेमिया प्रेसिपिटेट होऊ शकतो. कोणते ड्रग आहे ते की सल्फोनिल्युरियाची ऍक्शन वाढवू शकतात? तर त्यामध्ये जे ड्रग, आता सल्फोनिल्युरिया हे ऍसिडिक ड्रग आहेत, त्यामुळे ते अल्ब्युमिनला बाइंड होतात. ऍसिडिक ड्रग बाइंड्स विथ अल्ब्युमिन, जनरल फार्मॅक कन्सेप्ट आपण पाहिलेला आहे. तर त्याच बरोबर आपण दुसरे ड्रग दिले ते पण अल्ब्युमिनला बाइंड होत असतील, तर सर्क्युलेशन मध्ये अल्ब्युमिन प्रोटीनला सल्फोनिल्युरिया पण बाइंड होता आणि दुसरा जो ड्रग देतो तो पण जर बाइंड होत असेल तर त्यांच्यात कॉम्पिटिशन होऊन दुसरा ड्रग सल्फोनिल्युरियाला बाइंडिंग साईटवरून रिलीज करेल. त्यामुळे फ्री फॉर्म ऑफ सल्फोनिल्युरिया वाढतो आणि त्याच्यामुळे फ्री फॉर्म इज अवेलेबल फॉर ऍक्शन. त्यामुळे ते ड्रगचे ऍक्शन वाढून हायपोग्लायसेमिया होता. म्हणजे त्यामध्ये काही अदर ऍसिडिक ड्रग सल्फोनिल्युरिया बरोबर दिले तर सल्फोनिल्युरियाची ऍक्शन वाढू शकते. ही आहे ड्रग ड्रग इंटरॅक्शन ऍट द लेवल ऑफ डिस्ट्रीब्युशन, म्हणजे प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग डिस्ट्रीब्युशन लेवलला येतात आणि डिस्ट्रीब्युशन इज नथिंग बट द पार्ट ऑफ फार्मेकोकायनेटिक. तर ही फार्मेकोकायनेटिक टाईपची ड्रग ड्रग इंटरॅक्शन आहे. तर ऍस्पिरिन, फिनिलबिटाझोन हे सल्फोन्युरियाला बाइंडिंग साईटवरून डिस्प्लेस करून त्यांची ऍक्शन वाढवू शकतात. ओके, तर फिनिलबिटाझोन हे नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग आहे. ऍस्पिरिन पण तेच आहे. ओके, तर खूप सारे एनसेड्स हे ऍसिडिक ड्रग आहेत, तर ही ड्रग इंटरॅक्शन त्यामुळे होऊ शकते. दुसरं काही ड्रग जे आहेत जे सल्फोनिराचं मेटाबॉलिझम इनहिबिट करतात, म्हणजे एन्झाईम इनहिबिटर, सिमिटिडीन, कीटोकोनॅझॉल किंवा ॲक्यूट अल्कोहोल इंटेक. त्याच्यामुळे सल्फोनिराचे मेटाबॉलिझम इनहिबिट झालं तर सल्फोनिरा इनॅक्टिव्ह मेटाबोलाइट मध्ये कन्वर्ट होणार नाही. ऍक्टिव्ह फॉर्म जास्त वेळ बॉडीत राहील आणि त्याच्यामुळे सल्फोनिराची ऍक्शन वाढेल. तिसरं जे आहे, काही ड्रग सल्फोनिराची ऍक्शन सिनर्जिस्टिक इफेक्ट दाखवतात.
किंवा त्याची जी ऍक्शन आहे सल्फोनिलची ती वाढवतात, फार्माकोडायनॅमिक ऍक्शन वाढवतात. एक्झॅक्ट मेकॅनिझम आपण त्यात डिटेल डिस्कस करणार नाही. तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं की लिथियम जे जे बायपोलर डिसऑर्डर मॅनियामध्ये ड्रग ऑफ चॉईस आहे, ते सल्फोनिलचे ऍक्शन वाढवू शकतात. थिओफायलिन हे ब्रॉन्कोडायलेटर ड्रग आहे. ऍस्पिरिन, प्रोपॅनॉलॉल आणि अल्कोहोल हे सिनर्जिस्टिक इफेक्ट दाखवतात. तर त्यामध्ये मी डिटेल जाणार नाही, आणि त्यामुळे सल्फोनिलचे ऍक्शन वाढू शकते. काही ड्रग असे आहेत ते सल्फोनिलचे ऍक्शन कमी करतात. कोणते ड्रग कमी करतात सल्फोनिलचे ऍक्शन? एन्झाईम इंड्युसर. एन्झाईम इंड्युसर म्हणजे हे असे ड्रग असतात जे नंबर ऑफ मायक्रोझोमल एन्झाईम वाढवतात. त्याच्यामुळे सल्फोनिलच्या त्या मायक्रोझोमल एन्झाईमने मेटाबोलिझम त्याचं होणार असेल तर त्याचं मेटाबोलिझम वाढेल. मेटाबोलिझम वाढलं तर सल्फोनिल इनएक्टिव्ह मेटाबोलाइट मध्ये कन्वर्ट होईल आणि त्याच्यामुळं सल्फोनिलचे ऍक्शन कमी होऊन जाईल. तर त्यामध्ये पहिले आहे एन्झाईम इंड्युसर, आणि एन्झाईम इंड्युसर मध्ये रिफाम्पिसिन आहे, फिनोबार्बिटॉन आहे. क्रोनिक अल्कोहोलिझम पण एन्झाईम इंड्युसिंग इफेक्ट दाखवतं, आणि त्याच्यामुळे सल्फोनिलचे ऍक्शन कमी होऊ शकते. काही ड्रग इन्सुलिनचे रिलीज सप्रेस करतात किंवा ऑपोजिट ऍक्शन दाखवतात, म्हणजे शुगर वाढवतात. फॉर एक्झाम्पल कॉर्टिकोस्टिरॉइड, थायाझाईड, फिरोसिमाइड. ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह हे ड्रग हायपरग्लायसेमिया करतात, आणि त्याच्यामुळे सल्फोनिलने जी शुगर कंट्रोल होती ती व्यवस्थित होणार नाही. आपल्याला सल्फोनिलचा जास्त डोस द्यावा लागेल. सल्फोनिलचा ऍक्शन ह्या ड्रगमुळे कमी होऊ शकते. तर हे एक्झॅक्टली ऑपोजिट डिरेक्शन मध्ये ऍक्ट होणारे ड्रग आहे. कॉर्टिकोस्टिरॉइड हायपरग्लायसेमिया, कोविडच्या पेशंटमध्ये कॉर्टिकोस्टिरॉइड दिल्यामुळे खूप जणां पेशंटमध्ये हायपरग्लायसेमिया डेव्हलप झालता. थायाझाईड, फिरोसिमाइड ऍट हायर डोस, थायझाइड आणि फिरोसिमाइड हायपरग्लायसेमिया करतात. अँटी हायपरटेन्सिव्ह डोस जे आहे थायझाईडचा, त्याला हायपरग्लायसेमियाची रिस्क एवढी नाही. त्यामुळं डायबेटिक पेशंटमध्ये थायझाईड आपण यूज करतो. असं नाही की डायबेटिक पेशंटमध्ये थायझाईड यूज करायचं नाही, तो शुगर वाढवतो. तर तसं नाहीये. थायझाईड जे आपण डोसला यूज करतो हायपरटेन्शन कंट्रोलसाठी, त्या डोसला शुगर हायपरग्लायसेमिया साईड इफेक्टचे चान्सेस कमी आहेत. थायझाईड किंवा फिरोसिमाइड हायर डोसला जर यूज केलं तर ते ब्लड शुगर लेवल वाढवतं. त्यामुळं अँटी हायपरटेन्सिव्ह डोसेस वी कॅन यूज थायाझाईड ॲट अँड furosemide at अँटी हायपरटेन्सिव्ह डोसेस इन द ट्रीटमेंट ऑफ हायपरटेन्शन इन डायबेटिक पेशंट. ते काही कॉन्ट्रा इंडिकेटेड नाही, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह जे ओल्डर कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स होतात त्याबरोबर हायपरग्लायसेमीची रिस्क जास्त होती. आता जे नवीन लो डोस इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन पिल आहेत त्याच्यामध्ये हायपरग्लायसेमियाची रिस्क कमी आहे, परंतु ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह हायपरग्लायसेमिया करू शकता, आणि त्यामुळे सल्फोनेटचे ऍक्शन कमी होणार आहे. आता हे झाले ड्रग इंटरॅक्शन. दुसरा जो ग्रुप आहे हा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाचा आहे, थोडक्यात मी डिस्कस करतोय. फिलिन अनालाइन अनालॉग्स और मेग्लिटिनाइड अनालॉग्स हे ड्रग असे आहेत की ते सल्फोनिलुरिया सारखेच ऍक्ट होतात. त्यामध्ये रॅपाग्लिनाइड आणि नॅटेग्लिनाइड हे दोन ड्रग आहेत, रॅपेग्लिनाइड आणि नॅटेग्लिनाइड, and they act in the same way as sulfonylurea act. That is, they inhibit ATP-sensitive potassium channel. Due to that, potassium remains inside. Depolarization occur. Calcium channel open. Calcium enter into the beta cell. Calcium-mediated exocytosis of insulin occur. There is increased insulin release. The only difference is these are the short-acting drug as compared to सल्फोनिलिया. त्यामुळं हे ड्रग मोस्टली पोस्ट पेरेंटल हायपरग्लायसेमिया कंट्रोल होत नसेल तर आपण ऍड ऑन म्हणून यूज करू शकतो, पण क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये ते जास्त पॉप्युलर नाही. मेग्लिटिनाइड अॅनालॉग और फिनिल अॅनालॉग त्यामध्ये रॅपाग्लिनाइड आणि नॅटेग्लिनाइड ड्रग येतात. ओके, तर इतकंच त्याच्याविषयी लक्षात ठेवा. याच्यापेक्षा जास्त लक्षात नका ठेवू, कारण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ते महत्वाचं नाही. डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्येही ते जास्त वापरले जात नाही. तर रॅपिड ऍब्सॉर्प्शन, रॅपिड ऑनसेट, शॉर्ट ड्युरेशन ऑफ ऍक्शन. ओके, रोल काय आहे? टू कंट्रोल पोस्ट प्रँडियल हायपरग्लायसेमिया. डोस रेपाग्लिनाइड 1 to 8 mg, नॅटेग्लिनाइड 180 to 480 mg. ऍडव्हर्स इफेक्ट रेपाग्लिनाइड हेडेक, डिस्पेप्सिया, आर्थ्राल्जिया, वेट गेन. नॅटेग्लिनाइड डिझिनेस, फ्लू लाईक सिंड्रोम अँड जॉईंट पेन. फ्लू लाईक सिम्पटम म्हणजे जे फ्लू मध्ये सिम्पटम्स येतात व्हायरल इन्फेक्शन मध्ये, तसे नॅटेग्लिनाइड मुळे येऊ शकतात. तर हे पण ऍडव्हर्स इफेक्ट लक्षात ठेवायला डिफिकल्ट आहे. इनफॅक्ट त्याच्यावर एक्झाम मध्ये क्वेश्चन येणार नाही, त्यामुळं नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. नेक्स्ट जे ड्रग आहेत, एक GLP-1 अगोनिस्ट आणि DPP-4 इनिबिटर, हे
तुम्हाला डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये DPP-4 इनिबिटरचा यूज तुम्ही पाहिलेला असेल. एक्झाम मध्ये लॉंग क्वेश्चन याच्यावर येण्याचे चान्सेस कमी आहे. सल्फोनिलुरिया आणि बायगोनाइड हे दोन लॉंग क्वेश्चन साठी इम्पॉर्टंट ग्रुप आहे. त्यामुळं याचं नॉलेज तुम्हाला बेसिक असणं महत्वाचं आहे. आता हे ड्रग इन्क्रिटिंग सिस्टीमशी रिलेटेड आहे आणि इन्क्रिटिंग सिस्टीम शुगर कंट्रोल करण्यासाठी फार महत्वाचे आहे. आपण पाहिलं ज्यावेळेस पेशंट जेवण घेतो त्यामध्ये जे कार्बोहायड्रेट असतं, ग्लुकोज असतं, त्याच्यामुळं काय होतं की आपल्या इंटेस्टाईन मधून दोन हार्मोन रिलीज होतात. त्याला इन्क्रिटिन हार्मोन्स असं म्हणतात. त्यामध्ये कोणते ते दोन हार्मोन आहेत ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. तर GLP-1 आणि GIP जो हार्मोन आहे तो एल सेल ऑफ इंटेस्टाईन मधून रिलीज होतो आणि GIP हार्मोन के सेल पासून रिलीज होतो. GLP म्हणजे ग्लुकॅगॉन लाईक पेप्टाइड 1 आणि GIP म्हणजे गॅस्ट्रिक इन्हिबिटरी पेप्टाइड, त्यालाच ग्लुकोज डिपेंडंट इन्सुलिनोट्रॉपिक पॉलीपेप्टाइड असंही म्हणतात. तर लॉंग फॉर्म आता लक्षात ठेवणं डिफिकल्ट आहे. GIP म्हणजे गॅस्ट्रिक इन्हिबिटरी पेप्टाइड किंवा ग्लुकोज डिपेंडंट इन्सुलिनोट्रॉपिक पॉलीपेप्टाइड. तर हे दोन GLP-1 आणि GIP इन्क्रिटिन हार्मोनचे शॉर्ट फॉर्म जरी लक्षात ठेवले GLP-1 GIP, तर हे काय करतात की इंटेस्टाईन मधून रिलीज होतात. आणि फिजिओलॉजी पार्ट काय आहे की नॉर्मली ह्या हार्मोनचा रोल काय आहे, इन्क्रिटिन हार्मोन्स काय करतात, तर ते बीटा सेलवर ऍक्ट होतात. त्यांच्या रिसेप्टर थ्रू GLP-1 रिसेप्टरवर ऍक्ट होतं, GIP-1 रिसेप्टरवर ऍक्ट होतं, सॉरी GIP रिसेप्टरवर ऍक्ट होतं आणि बीटा सेलवर ऍक्ट होऊन इन्सुलिन रिलीज वाढतं. अल्फा सेलवर ऍक्ट होऊन ग्लुकागॉन रिलीज कमी होतं आणि त्याच्यामुळे शुगर कंट्रोल होण्यास मदत होते. तर हे हार्मोन जेव्हा आपण फूड घेतो तेव्हाच रिलीज होतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. तर ते त्यांच्या रिसेप्टरवर ऍक्ट होतात पॅन्क्रियाजवर आणि त्यामुळे त्यांची ऍक्शन होते. तर पहिली ऍक्शन आहे, हे फिजिओलॉजी मी डिस्कस करतोय की आपल्या शरीरात फूड घेतल्यानंतर GLP-1 GIP हार्मोन रिलीज झाल्यावर काय होतं, तर रिलीज ऑफ इन्सुलिन फ्रॉम बीटा सेल, डिक्रीज रिलीज ऑफ ग्लुकॅगॉन फ्रॉम द अल्फा सेल आणि या व्यतिरिक्त दोन ऍक्शन होतात. तिसरी GIT मोटिलिटी कमी होते आणि त्यामुळं ग्लुकोज ऍब्सॉर्प्शन कमी होतं, ॲपेटाइट रिड्यूस होतं आणि चौथं म्हणजे गॅस्ट्रिक एम्पटिंग स्लो होती, तिसरी ऍक्शन. आणि चौथी ऍक्शन CNS शी रिलेटेड आहे, ॲपेटाइट सप्रेस होतं, अॅनोरेक्टिक इफेक्ट आणि त्याच्यामुळं हे GLP-1 अगोनिस्ट इव्हन ओबेसिटी मध्येही त्याचा यूज पाहिला गेलेला आहे. कारण GLP-1 अॅनालॉग्समुळं वेट चांगल्या प्रकारे कमी होतं. तर हे फिजिओलॉजी पार्ट आहे, हे तुम्हाला कोणी विचारणार नाही एक्झाम मध्ये. फक्त इन्क्रिटिन हार्मोन GLP-1 आणि GIP हे काय करतात, तर चार गोष्टी करतात. इन्सुलिनचं रिलीज बीटा सेल मधून वाढवतात, ग्लुकोगॉनचं रिलीज अल्फा सेल मधून कमी करतात, हा पॅन्क्रियाज रिलेटेड इफेक्ट आहे. गॅस्ट्रिक एम्पटिंग डिले करतात, स्लो करतात, त्यामुळं ॲपेटाइट सप्रेस होते आणि सेंट्रली पण अॅनोरेक्टिक इफेक्ट आहे म्हणजे सप्रेशन ऑफ ॲपेटाइट. तर ह्या सगळ्या ऍक्शन ह्या हार्मोनच्या आहेत. आणि हे हार्मोन DPP-4 एन्झाईमने मेटाबोलाइज होतात. DPP-4 म्हणजे डायपेप्टाइडिल पेप्टाइडेज डायपेप्टाइडिल पेप्टाइडेज 4, म्हणजे त्यांना शॉर्ट हाफ लाईफ आहे कारण त्यांचं मेटाबॉलिझम कशाने होते, DPP-4 सॉरी डायपेप्टाइडिल पेप्टाइडेज 4 DPP-4 एन्झाईम. ओके. आता हे इन्क्रिटिनचा इफेक्ट जो आहे, ओके, हा ज्यावेळेस आपल्या शरीरातलं ग्लुकोज फूडच्या माध्यमातून वाढल्यावर येतो, बरोबर आहे. ज्यावेळेस शुगर नॉर्मल असते त्यावेळेस हे हार्मोन रिलीज होत नाही, म्हणजे यांच्यामुळे हायपोग्लायसेमिया होण्याची रिस्क कमी आहे. बर. आता टाईप 2च्या पॅथोफिजिओलॉजी मध्ये असं दिसून आले की ह्या इन्क्रिटिंग ऍक्सिस मध्ये ऍबनॉर्मॅलिटीज दिसून आल्यात. आता हे काही एक्झाम साठी महत्वाचं नाही, जस्ट तुम्हाला सांग नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू. इन्क्रिटिंग सिस्टीम इम्पेअर झालेली दिसून आली टाईप 2 डायबिटीजच्या पेशंट मध्ये. म्हणजे GIP इन्क्रिटिन हार्मोनचा रिस्पॉन्स कमी झाला, GLP-1चं कॉन्सन्ट्रेशन कमी झालं, हे दिसून आलं. आणि त्याच्यामुळं आता
इंक्रिटिन सिस्टीमवर ऍक्ट होणारे ड्रग बाजारात आलेले आहेत. त्यामध्ये दोन प्रकारचे ड्रग आपण यूज करू शकतो. एक, असे ड्रग यूज करा की जे आपल्या शरीरातले इंक्रिटिन हार्मोन सारखं ऍक्ट होतील, त्याला आपण इंक्रिटिन अनालॉग्स म्हणू शकतो. किंवा त्याला, ते आता GLP-1 अनालॉग्स अवेलेबल आहेत. GIP आणि GLP मध्ये GLP-1 जो इंक्रिटिन हार्मोन आहे त्याचे अनालॉग्स आलेत. तर इंक्रिटिन अनालॉग्सला अजून आपण नाव देऊ शकतो GLP-1 अनालॉग्स. आणि हे GLP-1 अनालॉग्स इंक्रिटिन हार्मोन सारखंच ऍक्ट होतात. तर GLP-1 अनालॉग्स हे GLP सारखा आहे आणि तो GLP-1 रिसेप्टरवर अगोनिस्ट म्हणून कार्य करतो, म्हणून त्यांना GLP-1 अगोनिस्ट असंही म्हणतात. आणि दुसरा जो ऑप्शन आहे तो, की जे हार्मोन इंक्रिटिन हार्मोन तयार होत आहे पण ते कमी प्रमाणात तयार होत आहे डायबिटीज पेशंटमध्ये, तर ते इंक्रिटिन हार्मोन जे तयार होत आहे शरीरात त्यांचं ड्युरेशन ऑफ ऍक्शन वाढवण्यासाठी आपण त्यांचं मेटाबॉलिझम इनहिबिट करू शकतो. त्यासाठी आपल्याला DPP-4 एन्झाईम इनहिबिट करणारे ड्रग द्यावे लागतात. त्यांना DPP-4 इनहिबिटर्स असं म्हणतात. तर इंक्रिटिन सिस्टीमवर दोन ग्रुप ऍक्ट होतात, GLP-1 रिसेप्टर अगोनिस्ट आणि दुसरा आहे DPP-4 इनहिबिटर. GLP-1 रिसेप्टर अगोनिस्टला GLP-1 अनालॉग्स म्हणतात, त्यांनाच इंक्रिटिन अनालॉग्स असंही म्हणतात. आता हे ड्रग मेट्रो सिटीत यूज होतात, त्यामुळे तुम्हाला त्या ड्रगचे नावं परिचित नसतील. फक्त क्लासिफिकेशन साठी लक्षात ठेवा. आणि हे जे क्लासिफिकेशन मी आता म्हणजे GLP-1 रिसेप्टर अगोनिस्टचे एक्झाम्पल सांगतोय ते मी डिटेलमध्ये डिस्कस करत आहे. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ते महत्वाचं नाहीये. म्हणजे तुम्हाला एक्झेनाटाईड आणि तिराग्लुटाईड एवढं जरी लक्षात ठेवलं तुम्ही दोन नावं, तरी क्लासिफिकेशन मध्ये जे डिस्कस केले आहेत तरी पण मोर दॅन सफिशियंट आहे. म्हणजे आता GLP-1 रिसेप्टर अगोनिस्ट मध्ये शॉर्ट ऍक्टिंग आहेत, लॉंग ऍक्टिंग आहेत. शॉर्ट ऍक्टिंग मध्ये एक्झेनाटाईड आहे, लिक्सिसेनाटाईड आहे. ते एक्झेंडिन 4 बॅकबोन असणारे ड्रग आहेत. आता हे काय, एक्झेंडिन 4 बॅकबोन काय आहे आणि ह्युमन GLP-1 बॅकबोन काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. लॉंग ऍक्टिंग मध्ये एक्झेंटिन 4 बॅकबोन असणारा एक्झेनाटाईड लार म्हणून आला आहे. म्हणजे लॉंग ऍक्टिंग अनालॉग्स ऑफ एक्झेनाटाईड येतो. तर एक्झेनाटाईडचं एक्झेनाटाईड लार पण आता अवेलेबल आहे. आणि ह्युमन GLP-1 बॅकबोन असणारे अल्बिग्लुटाईड, ड्युलाग्लुटाईड, सेमाग्लुटाईड आणि लिराग्लुटाईड आहे. तर हे क्लासिफिकेशन तुम्ही, जे मी सुरुवातीला डिस्कस केले त्या दोनच ड्रग मी डिस्कस केलेले आहेत. ते दोनच ड्रग लक्षात ठेवले तरी चालेल. आणि कोणते दोन ड्रग मी ह्या ग्रुपमध्ये डिस्कस केलेत, एक्झेनाटाईड आणि लिराग्लुटाईड. पण बाकीचे ड्रग पण अवेलेबल आहे मार्केटमध्ये, त्यामुळे तुम्हाला त्याचंही नावं माहिती असावे म्हणून मी बाकीचे ड्रगचे नावं इथं मेन्शन केलेले आहेत. म्हणजे बुक्स मध्ये सगळे नावं मेन्शन नाहीये. ओके. तर हे GLP-1 रिसेप्टर अगोनिस्ट आहे. म्हणजे हे ड्रग काय करणार, GLP-1 रिसेप्टरला जाऊन डायरेक्ट बाइंड होणार आणि अगोनिस्टिक इफेक्ट करणार. म्हणजे आपल्या शरीरात जो GLP-1 हार्मोन आहे त्याच्यासारखं हे ड्रग ऍक्ट होणार. ओके. ते मग इन्सुलिनचं रिलीज वाढवतील, ग्लुकागॉनचं रिलीज कमी करतील, गॅस्ट्रिक मोटिलिटी कमी करतील, CNS वर ऍपेटाईट सप्रेस करतील. तर हे सगळे इफेक्ट हे GLP-1 अनालॉग्स मुळे येऊ शकतात. आता एक्झेंडिन 4 बॅकबोन आणि ह्युमन GLP-1 बॅकबोन म्हणजे काय, हे काही एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाचं नाही, जस्ट 2 मिनिटात मी डिस्कस करतोय. जो आपल्या शरीरातला GLP-1 इंक्रेटिन हार्मोन आहे त्याच्यामध्ये 30 अमायनो ऍसिड असतात. परंतु त्या GLP-1 हार्मोनचा ड्रॉबॅक काय आहे की त्याची ड्युरेशन ऑफ ऍक्शन शॉर्ट असते. तो रॅपिडली मेटाबॉलाइज होतो. कोणत्या एन्झाईमनी, DPP-4 एन्झाईमनी. ओके. तर हा प्रॉब्लेम आहे. तर आता जे एक्झेंटिन 4 काय आहे आणि एक्झेंटिन 4 बॅकबोन म्हणजे काय, तर एक्झेंटिन 4 हे एक पेप्टाइड आहे. ते एक ॲनिमल आहे, गिला मॉन्स्टर, त्याच्या सलायव्हरी ग्लँड मध्ये तयार होतं. ओके. तर सलायव्हरी ग्लँड ऑफ गिला मॉन्स्टर, त्या ॲनिमलचं नाव आहे हेलोडर्मा सस्पेक्टम. त्याच्या सलायव्हरी ग्लँड मध्ये एक्झेंटिन 4 तयार होतं आणि त्याला GLP-1 रिसेप्टरवर अगोनिस्टिक ऍक्शन आहे. आणि याचा एक्झेंटिन 4 जो आहे तो GLP-1 रिसेप्टरवर अगोनिस्ट म्हणून कार्य करतो. परंतु
इम्पॉर्टंट पॉइंट काय आहे की इट इज रेजिस्टंट टू मेटाबोलाइज बाय DPP-4 एन्झाईम, त्यामुळे त्याची ड्युरेशन ऑफ ऍक्शन जास्त आहे. मग हे लक्षात घेऊन एक्झिस्टिंग 4 बॅकबोन असलेले ड्रग डेव्हलप झाले. याचा अर्थ काय की जे गिला मॉन्स्टर ॲनिमलच्या सलायव्हरी ग्लँड मध्ये एक्झिस्टिंग 4 जे आहे तसं स्ट्रक्चर असणारे ड्रग तयार केले गेले. ओके. मग त्याच्यामध्ये एक्झेनाटाईड आहे, लिक्सिसेनाटाईड आहे, एक्झेनाटाईड लार आहे. त्यांचं स्ट्रक्चर हे एक्झेंडिंग 4 मॉलिक्यूल सारखं आहे. म्हणजे ड्रग्स हॅव्हिंग एक्झेंडिंग 4 बॅकबोन आर सिंथेटिकली डेव्हलप बाय रिप्लिकेटिंग द स्ट्रक्चर ऑफ नॅचरली ऑकरिंग प्रोटीन एक्झेंडिंग 4. त्या ज्या ॲनिमलमध्ये एक्झेंडिंग 4 नावाचं जे प्रोटीन बनतंय, ओके, ते स्ट्रक्चर शी मिळते जुळते ड्रग्स बाजारात आलेत त्यांना एक्झिस्टिंग 4 बॅकबोन असणारे ड्रग म्हणतात. ओके. त्यात एक्झेनाटाईड आहे, लिक्सिसेनाटाईड आहे, एक्झेनाटाईड लार आहे. तर त्यांचं स्ट्रक्चर हे एक्झिस्टिंग 4 मॉलिक्यूल सारखं आहे. ते सिंथेटिकली डेव्हलप होतात. आता दुसरे जे आहेत ह्युमन GLP-1 बॅकबोन असणारे ड्रग. ओके. तर यामध्ये काय आहे की जे आपल्या शरीरातलं GLP-1 हार्मोन आहे त्याची अमायनो ऍसिड सिक्वेन्स थोडी चेंज केली आणि त्याच्यामुळं जो नवीन मोलेक्यूल तयार झाला आहे तो DPP-4 एन्झाईमला रेजिस्टन्स असतो, त्यामुळं त्याचं मेटाबॉलिझम होत नाही. अशा ड्रगला ह्युमन GLP-1 बॅकबोन असणारे ड्रग म्हणतात. आता हे कोणी एक्झाम मध्ये विचारणार नाही तुम्हाला, जस्ट नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू डिस्कस करतोय. ही पण स्लाइड तुमच्या साठी महत्वाची नाहीये. तर एक लक्षात घ्या की हे सगळे GLP-1 अॅनालॉग्स आपल्याला सबक्युटेनस रूटने यूज करावं लागतात. हा एक ड्रॉबॅक आहे ह्या ग्रुपचा. आता इन्सुलिन आपण सबक्युटेनस रूटने यूज करतो. इन्सुलिन डेली घेणं पेशंट प्रेफर करत नाही कारण रोज इंजेक्शन घ्यावं लागतं. तर ह्या ड्रगचा जो ड्रॉबॅक आहे GLP-1 अॅनालॉगचा, तर हे आपल्याला सबक्युटेनसली देणं गरजेचं आहे. रिसेंटली आता नवीन एक मोलेक्यूल जो आहे ह्या ग्रुपमधला तो ओरली अप्रूव्ह झालेला आहे. म्हणजे तो सबक्युटेनियसली पण आहे पण ओरल प्रिपरेशन पण त्याचं अवेलेबल झालेला आहे. आणि तो मॉलिक्यूल कोणता आहे? सेमाग्लुटाईड. तर सेमाग्लुटाईड नावाचा जो ड्रग आहे तो ओरली पण अवेलेबल आहे. ओके. सेमाग्लुटाईड जो आहे तो ओरली पण अवेलेबल आहे. ओके. तर हे ओरल सेमाग्लुटाईड पण अवेलेबल आहे. बाकी सगळे ड्रग्स सबक्युटेनियसली यूज करतात. सेमाग्लुटाईड सबक्युटेनियसली पण करू शकतो आणि पर वीक पण पर ओरल पण करू शकतो. आणि चांगल्या प्रकारे शुगर ह्या ग्रुपने कंट्रोल होते. पण ड्रॉबॅक काय आहे की सबक्युटेनस प्रिपरेशन. ओके. मेजॉरिटी GLP-1 अॅनालॉग जे अवेलेबल आहे ते सबक्युटेनस रूटने. रिसेंटली सेमाग्लुटाईड जो अप्रूव्ह झालेला आहे तो रिसेंट आहे, त्याचं ओरल प्रिपरेशन अवेलेबल आहे परंतु त्याची ही बायोलिटी ही कमी आहे. तर हे ड्रग GLP-1 अॅनालॉग्स हे 4 इफेक्ट दाखवतात. इन्सुलिनचा रिलीज बीटा सेल मधून वाढवतात, ग्लुकेगॉनचे रिलीज अल्फा सेल मधून कमी करतात, गॅस्ट्रिक एम्पटिंग डिक्रीज करतात आणि ॲपेटाईट सप्रेस करतात. ओके. आता यांना काही बेनिफिशियल इफेक्ट आहे, त्याला आपण प्लिओट्रॉफिक इफेक्ट असं म्हणतो. प्लिओट्रॉफिक हे पण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाचा नाही. त्यांना फार महत्वाचा पॉईंट मी डिस्कस करत आहे. GLP-1 अॅनालॉग्स जे आहेत किंवा अगोनिस्ट जे आहेत त्यांचा इफेक्ट काय, ते बीटा सेल फंक्शन इम्प्रूव्ह करतात. वेट लॉस फार महत्वाचं आहे. इन्सुलिन दिलं तर आपण पाहिलं वेट गेन होतं. ओके. ठीक आहे. सल्फोनिल्युरिया दिलं तर वेट गेन होतं, बरोबर. परंतु हे ड्रग वेट लॉस करतात. फार महत्वाचं आहे. GLP-1 अॅनालॉग वेट म्हणजे 8 ते 10 किलो वजन कमी होऊ शकतं. म्हणून ज्या पेशंटला डायबिटीज पण नाही आणि ओबेसिटी आहे ती जर कमी करायची आहे तर काही काही गॅस एंडोक्रायनॉलॉजिस्ट GLP-1 अॅनालॉग्स अशा पेशंटलाही यूज करतात ऍज अ अँटी ओबेसिटी म्हणून. अँटी ओबेसिटी. तर ओबेसिटी कंट्रोल कमी करण्यासाठी 8 ते 10 किलो वजन कमी करण्यासाठी हे GLP-1 अगोनिस्टचा यूज केला जातो आहे. दे हॅव बेनिफिशियल इफेक्ट ऑन लिपिड प्रोफाईल, दे हॅव कार्डिओप्रोटेक्टिव्ह ऍक्शन अँड रिनोप्रोटेक्टिव्ह ऍक्शन. तर हे पण फार महत्वाचं वाक्य मी तुमच्याशी डिस्कस करतो. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाचं नाही पण तुम्हाला माहित पाहिजे की
एखाद्या डायबेटिक पेशंटला आपण तर पाहिलेलं आहे, टाईप 2 डायबिटीस साठी ड्रग ऑफ चॉईस जो आहे मेटफॉर्मिन आहे. आपण तो ड्रग डिस्कस करणार आहे. तर मेटफॉर्मिन बरोबर दुसरे ड्रग कंबाईन करताना काय क्रायटेरिया वापरला जातो, तर जर पेशंटला कार्डिओव्हॅस्क्युलर प्रॉब्लेम आहे, पेशंटला रिनोव्हॅस्क्युलर प्रॉब्लेम आहे, त्या पेशंटमध्ये मेटफॉर्मिन बरोबर कंबाईन करायला दोन ग्रुप फार चांगले आहेत. एक GLP-1 अनालॉग्स आहे आणि दुसरा आहे SGLT2 इन्हिबिटर. ते आपण शेवटी डिस्कस करणार आहोत. तर हे दोन ड्रग कार्डिओव्हॅस्क्युलर रिनोव्हॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन असणाऱ्या पेशंटमध्ये मेटफॉर्मिन बरोबर कंबाईन करण्यास बेस्ट ड्रग आहेत. फक्त आता ह्या दोघांमध्ये GLP-1 अनालॉगचा प्रॉब्लेम आहे की त्याला सबक्युटेनियसली प्रिपरेशन जास्त अवेलेबल आहे. डीप SGLT2 इन्हिबिटर आपण ओरली पण देऊ शकतो. तर प्लिओट्रॉफिक इफेक्ट हा वर्ड जर आला तर तुम्हाला लक्षात ठेवायचं की खूप सारे अँटी डायबेटिक ड्रगला ऍडिशनल बेनिफिशियल इफेक्ट आहे, तर त्याला प्लिओट्रॉफिक इफेक्ट म्हणतात. तर GLP-1 अनालॉग्स वेट लॉस करतो, लिपिड प्रोफाईल इम्प्रूव्ह करतो, बीटा सेल फंक्शन इम्प्रूव्ह करतो, त्याला कार्डिओ प्रोटेक्टिव्ह आणि रिनो प्रोटेक्टिव्ह ऍक्शन आहे. ठीक आहे. आता हे डोस रिडक्शन पण मी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाचं नाहीये. ओके. आणि ते लक्षात ठेवणं पण अवघड आहे. जस्ट स्लाइड्स खूप डिटेल डिस्कस केले, म्हणजे स्लाइड अशा प्रिपेअर केल्या होत्या की एक CME मध्ये ते लेक्चर होतं, त्यामुळे त्या सगळे डिटेल गोष्टी त्याला ऍड कराव्या लागल्या. तर CKDच्या पेशंट म्हणजे डायबिटिक पेशंटला जे किडनी प्रॉब्लेम असतो, CKD क्रोनिक किडनी डिसीज जर असेल तर त्यामध्ये डोस ऍडजस्टमेंट फार महत्वाची असते. तर ह्या GLP-1 अनालॉग्स मध्ये काय करावं लागतं, तर माइल्ड CKD असेल तर डोस ऍडजस्टमेंटची गरज नाही. ओके. मॉडरेट CKD असेल, ओके, तर डोस ऍडजस्टमेंटची त्याच्यातही गरज नाही, एक्सेप्ट एक्झानाटाइड. त्यामध्ये हळूहळू डोस वाढवायला पाहिजे. आणि एक्झानाटाइडला अर्थ आपण मॉडरेट CKD मध्ये अवॉइडच करायला पाहिजे. म्हणजे हे झालं मॉडरेट CKD. आणि सिव्हिअर CKD असेल तर एक्झेनाटाइड लाड, लिक्झिसेनाटाइड शुड बी अवॉइडेड. म्हणजे जे एक्झेंडिन 4 बॅकबोन वाले ड्रग आहे, एक्झेनाटाइड लार आणि लिक्सिसेनाटाइड, हे ड्रग सिव्हिअर CKD मध्ये आपण अवॉइड करायचे. पण जे ह्युमन बॅकबोन वाले ड्रग आहे, सेमाग्लुटाईड, लिराग्लुटाईड, ड्युलाग्लुटाईड, त्यांची डोस ऍडजस्टमेंटची गरज नसते. तर हे काही एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवायची गरज नाही. डोसही तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाचं नाही. फक्त GLP-1 अनालॉग सबक्युटेनस रूटने देतात, तेवढं माहीत असणं गरजेचं आहे. ओके. हे फक्त नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही वाचू शकतात, त्या डिटेलमध्ये मी जात नाही. साईड इफेक्ट ह्या ड्रगचे एक म्हणजे इंजेक्शन साईट रिएक्शन असेल, स्टिंगिंग सेन्सेशन असतं, ओके, नॉसिया, वोमिटिंग, डायरिया, GIT रिलेटेड ॲडवर्स इफेक्ट, वेट लॉस इज अनदर ॲडवर्स इफेक्ट. दिस ड्रग मे रिस्पॉन्सिबल फॉर पॅन्क्रियाटायटिस. आणि हायपोग्लायसेमिया रिस्क इज व्हेरी व्हेरी रेअर with this drug. Only hypoglycemia chances are there when we use this drug along with other drug in combination. सल्फोनिराचा मोस्ट इम्पॉर्टंट ऍडवर्स इफेक्ट हायपोग्लायसेमिया आहे. हे ड्रग रिअरली हायपोग्लायसेमिया प्रोड्यूस करतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर दॅट इज द ऍडव्हान्टेज वी कॅन से. ओके. ओके. आता ह्या ड्रगचे कॉन्ट्रा इंडिकेशन अगेन नॉट इम्पॉर्टंट फॉर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. टाईप 1 डायबिटीस मध्ये ते इफेक्टिव्ह नाहीये, बरोबर आहे, कारण 30% फंक्शनल बीटा सेल महत्वाचे आहे. प्रेग्नन्सी अँड लॅक्टेशन, सिव्हिअर GIT डिसऑर्डर असेल, डायबिटिक गॅस्ट्रोपॅरेसिस असेल, पॅन्क्रेटायटिसची हिस्ट्री असेल, हाय रिस्क ऑफ पॅन्क्रेटायटिस असेल, आणि फॅमिली हिस्ट्री असेल, मेड्युलरी थायरॉइड कार्सिनोमा, तर त्यामध्ये हे पेशंट ड्रग्स अवॉइड केलेले बेटर आहेत. मी तुम्हाला जस्ट सांगितलंय की अमेरिकन डायबेटिक असोसिएशनच्या गाईडलाईन नुसार GLP-1 agonist drug is one of the preferred group to combine with metformin in diabetic patients associated with atherosclerotic cardiovascular disease or patient having high risk of atherosclerotic cardiovascular disease, heart failure or CKD, chronic kidney disease. ओके. तर त्यासाठी बेस्ट ग्रुप आहे हा. ज्या पेशंटला CKD आहे, ज्या पेशंटला हार्ट रिलेटेड कॉम्प्लिकेशन आहे, तर मेटफॉर्मिन बरोबर कंबाईन करायला हा एक वन ऑफ द बेस्ट ग्रुप आहे. दुसरा बेस्ट ग्रुप तुम्हाला सांगितला आहे SGLT2 इन्हिबिटर. ओके.
त्याचप्रमाणे ज्या पेशंटमध्ये ओबेसिटी आहे, ओके, त्या पेशंटमध्ये जर वेट लॉस करायचा असेल तर हा एक महत्वाचा ग्रुप आहे जो मेटफॉर्मिन बरोबर आपण ऍड करू शकतो, कारण त्याचा इफेक्ट आहे वेट लॉस. ज्या पेशंटमध्ये हायपोग्लायसेमिकची रिस्क जास्त आहे त्यामध्ये मेटफॉर्मिन बरोबर कंबाईन करायला हा ग्रुप चांगला आहे, कारण हा रेअरली हायपोग्लायसेमिया करतो. तर आपण मोनोथेरपी म्हणून हे यूज करू शकतो, कॉम्बिनेशन थेरपी म्हणून यूज करू शकतो, परंतु GLP-1 अनालॉग आणि DPP-4 इनिबिटर एकत्र कधीही यूज करायचे नाही. अमेरिकन डायबेटिक असोसिएशननी त्याला मान्यता दिलेली नाही. GLP-1 अनालॉग आणि DPP-4 अदर ग्रुप बरोबर GLP-1 अनालॉग कंबाईन करू शकतो. मेटफॉर्मिन असेल, सल्फोनिलुरिया असेल, पायोग्लिटाझोन असेल, SGLT2 इनिबिटर असेल, त्याच्याबरोबर आपण कंबाईन करू शकतो. तर थोडक्यात काय, हे ड्रग जीएलपी वन अनालॉगलाच इंक्रेटिन अनालॉग्स म्हणतात, त्यांना GLP-1 रिसेप्टर अगोनिस्ट असे म्हणतात. त्यामध्ये हे ड्रग GLP-1 रिसेप्टरवर अगोनिस्ट म्हणून काम करतात आणि 4 इफेक्ट येतात ते आपण पाहिलेत. इन्सुलिनचं रिलीज वाढतं, ग्लुकॅगॉनचं कमी होतं, गॅस्ट्रिक एम्पटिंग डिले होते आणि ऍपेटाइट सप्रेस होते. हे ड्रग वेट लॉस करतात, हा त्याचा फार महत्वाचा ऍडव्हान्टेज आहे. ह्या ड्रगला क्लिनोप्रोटेक्टिव्ह आणि कार्डिओ प्रोटेक्टिव्ह ऍक्शन आहे. हे ड्रग लिपिड प्रोफाईल इम्प्रूव्ह करतात, बीटा सेल इम्प्रूव्ह फंक्शन इम्प्रूव्ह करतात, हे त्याचे ऍडिशनल बेनिफिशियल पॉईंट आपण पाहिले. साईड इफेक्ट मध्ये बेसिक साईड इफेक्ट आहे, GIT डिस्टर्बन्स इज देअर, वेट लॉस इज देअर, पॅन्क्रियाटायटिस काही पेशंट मध्ये दिसून येतं. तर हायपोग्लायसेमिया इज व्हेरी व्हेरी रेअर. ओके, आणि आपण ऍज अ मोनोथेरपी यूज करू शकतो किंवा कॉम्बिनेशन थेरपी यूज करू शकतो. तर ह्या गोष्टी आपण पाहिल्या आणि कोणत्या पेशंटसाठी ते महत्वाचे आहेत ते पण आपण पाहिलेले आहे. आता दुसरा जो ग्रुप आहे DPP-4 इनिबिटर, याचा यूज तुम्ही क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये पाहिलेला असेल. आपल्या इव्हन ज्या मेट्रो सिटीज नाही ते छोट्या मोठ्या सिटीज मध्येही याचा यूज आता होतो आहे. आणि हे सगळे DPP-4 इनिबिटर ग्लिप्टिनने एंड होतात. त्यांचं स्पेलिंग जर बघितलं तर ग्लिप्टिनने एंड होतं. सीताग्लिप्टिन, विल्डाग्लिप्टिन, सॅक्साग्लिप्टिन, लिनाग्लिप्टिन, ॲलोग्लिप्टिन, टेनिलिग्लिप्टिन. याच्यापैकी कोणते ड्रग पाहिलेत तुम्ही यूज केलेले? पाहिलेत DPP-4 इनिबिटरचा यूज? हो, येस सर. ओके. विडाग्लिप्टिन, सीटाफ्लिन, हा, आणि टेनिग्लिप्टिन. टेनिलिग्लिप्टिन, ओके, ठीक आहे. मग हे ड्रग कसे ऍक्ट होतात? हे DPP-4 एन्झाईमला इनिबिट करतात, डायपेप्टाइडिल पेप्टाइडेज 4. मग हे एन्झाईम इनिबिट झालं तर काय होणार आहे? हे एन्झाईम इनिबिट झालं तर इंक्रिटिन हार्मोनचं मेटाबॉलिझम इनिबिट होईल आणि इंक्रिटिन हार्मोन जे आहे GLP-1 आणि GIP यांचं मेटाबॉलिझम इनहिबिट होऊन त्यांची लेवल वाढेल आणि जीएलपी वन रिसेप्टरवर ऍक्ट होईल, GIP रिसेप्टरवर ऍक्ट होईल. तर ही त्याची मेकॅनिझम आहे की हे हार्मोन, हे ड्रग्स DPP-4 एन्झाईमला इनहिबिट करतात आणि आपल्या शरीरामध्ये जे इन्क्रिटिंग हार्मोन आहे त्याचं मेटाबॉलिझम होऊ देत नाही, त्याची लेवल वाढते. त्यामुळे शरीरामध्ये GLP-1 हार्मोन आणि GIP हार्मोनची लेवल वाढते, ते त्यांच्या रिस्पेक्टिव्ह रिसेप्टरवर ऍक्ट होतात आणि त्यामुळं त्यामुळं डायबेटिक पेशंटमध्ये बीटा सेलमधून इन्सुलिनचं रिलीज वाढतं. ओके, त्याचप्रमाणे ग्लुकॅगॉनचं रिलीज कमी होतं आणि शुगर कंट्रोल होण्यास मदत होते. ते गॅस्ट्रिक एम्पटिंग डिले करतात, तिसरी ऍक्शन. म्हणजे GLP-1 अनालॉग सारख्याच 3 ऍक्शन याच्या आहेत, फक्त DPP-4 इनिबिटर ॲपेटाइट CNS ऍक्शन आहे, सप्रेशन ऑफ अपेटाइट, ते एवढं सिग्निफिकंटली करत नाही. त्यामुळं DPP-4 इनिबिटर हे वेट लॉस नाही करत, ते वेट गेनही करत नाही. त्यामुळे त्यांना वेट न्यूट्रल म्हणून कन्सिडर केलं जातं. वेट न्यूट्रल, ते वेट वाढवत पण नाही कमी पण करत नाही, त्याला DPP-4 इनिबिटरला वेट न्यूट्रल असं म्हणतात. तर हे झाले DPP-4 इनिबिटरची मेकॅनिझम ऑफ ऍक्शन. ओके. Okay, increase insulin release from the beta cell, decrease glucagon release from the alpha cell, decrease GIT motility. However, appetite is not suppressed significantly. म्हणजे GLP-1 अनालॉगच्याच ऍक्शन 3 इथं रिपीट होतात, चौथी ऍक्शन नाही होते. त्यामुळं वेट लॉस या पेशंटला दिसत नाही, वेट न्यूट्रल इफेक्ट आहे. वेट
न्यूट्रल. GLP-1 अनालॉग्स हे वेट लॉस करतात, 8 ते 10 किलो वजन कमी करतात. ओके. पण हा वेट वाढवत नाही, हा पण त्याचा एक चांगला इफेक्ट आहे. वेट वाढलं नाही पाहिजे. सल्फोनिलुरियाने वेट वाढतं, इन्सुलिनने वेट वाढतं, ते त्याचे ड्रॉबॅक आहे. पण DPP-4 इनिबिटर वेट वाढवत नाही, तो वेट न्यूट्रल म्हणून कन्सिडर होतो. ओके. आता मी तुमच्याशी डिस्कस केलं होतं की GLP-1 अनालॉग्स आणि SGLT2 इन्हिबिटर हे बेस्ट ड्रग आहे मेटफॉर्मिन बरोबर कंबाईन करायला, पेशंटला जर कार्डिव्हॅस्क्युलर आणि रिनोव्हॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन असतील तर. बरोबर आहे. DPP-4 इन्हिबिटरचा इनिशियली बेनिफिशियल इफेक्ट सांगितला गेला होता कार्डिओव्हॅस्क्युलर कंडिशन्स मध्ये. परंतु काही क्लिनिकल ट्रायल्स मध्ये, ओके, कार्डिओ प्रोटेक्टिव्ह ऍक्शन ऑफ DPP-4 इनिबिटर्स दिसून आली नाही. म्हणजे जो GLP-1 अनालॉगचा ऍडव्हान्टेज आहे तो इथं दिसून आला नाही. ओके. तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बाकी याच्यामध्ये MCQ पॉइंट ऑफ व्ह्यू काय महत्वाचं आहे ते मी तुम्हाला सांगतो. यामध्ये आता हे फार्मेकोकायनेटिक एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचं नाहीये. डोस शेड्यूल पण तुम्हाला, जे ड्रग तुम्ही प्रिस्क्राईब करताय डायबिटीज पेशंट मध्ये DPP-4 इनिबिटर, ते तुम्हाला माहित असतील. तर सगळे आपण ओडी देतो, फक्त विल्डाग्लिप्टिन बीडी देतो, आणि डोस इथं मी मेन्शन केलेले आहेत. तर सॅक्साग्लिप्टिन आणि लिनाग्लिप्टिन हे व्हेरी पोटेंट ड्रग आहेत, त्यांचे डोस कमी आहे. सिटाग्लिप्टिन 25 ते 100 mg आहे, विल्डाग्लिप्टिन 50 mg आहे, सॅक्साग्लिप्टिन 2.5 to 5 mg आहे, लिनाग्लिप्टिन 5 mg आहे, ॲलोग्लिप्टिन 6.25 to 25 mg रेंज आहे, आणि टेनेलिग्लिप्टिन 20 ते 40 mg रेंज आहे. तर हे झालं डोस शेड्यूल, आणि सगळे ओडी यूज करतात एक्सेप्ट विल्डाग्लिप्टिन, ते बीडी यूज करतो. आता हे डोस ऍडजस्टमेंट इन CKD पेशंट जे आहे, ओके, आता मी त्यात डिटेलमध्ये जात नाही. माइल्ड CKD, मॉडरेट CKD, सिव्हिअर CKD, ते तुम्हाला क्रिएटिनिन क्लिअरन्स नुसार माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर असं डिव्हिजन होतं. तर त्याचं जे मेडिसिन रिलेटेड पार्ट आहे ते मी ग्रुपवर टाकेल की माइल्ड CKD म्हणजे काय, मॉडरेट CKD म्हणजे काय, आणि सिव्हिअर CKD म्हणजे काय, नॉर्मल किडनी फंक्शन म्हणजे काय. तुम्हाला ते क्रिएटिनिन क्लिअरन्स नुसार पेशंटचं किडनी स्टॅटस ह्या ग्रुपमध्ये डिवाइड केलं जाईल. किडनी प्रॉब्लेम आहे CKD, तर माइल्ड CKD आहे का, मॉडरेट CKD आहे का, सिव्हिअर CKD आहे. ओके. तर ते मी ग्रुपवर टाकेल. फक्त एक लक्षात घ्या की एखाद्या पेशंटला DPP-4 इनिबिटर देताना पेशंटला जर माइल्ड CKD असेल तर डोस ऍडजस्टमेंटची गरज नाहीये. डोस ऍडजस्टमेंटची गरज नाहीये. बरोबर आहे. मॉडरेट आणि सिव्हिअर CKD मध्ये, मॉडरेट आणि सिव्हिअर CKD मध्ये डोस ऍडजस्टमेंट करणं गरजेचं आहे. ते मी तुम्हाला मेन्शन केलेलं आहे या स्लाइडवर. आता ते लक्षात ठेवणं पॉसिबल नाही सगळं. फक्त एखाद्या पेशंटला CKD आहे, त्यामध्ये डोस ऍडजस्टमेंट कोणत्या DPP-4 इनिबिटरची करायची गरज नाही. म्हणजे माइल्ड असू द्या, मॉडरेट असू द्या, सिव्हिअर CKD असू द्या, त्यामध्ये डोस ऍडजस्टमेंट करायची गरज नाही. असे ड्रग DPP-4 इनिबिटर मध्ये दोन आहे. एक आहे लिनाग्लिप्टिन आणि दुसरा आहे टेनेलिग्लिप्टिन. तर तुम्ही त्यांचे डोस बघा. लिनाग्लिप्टिन 5 mg नॉर्मल डोस आहे, माइल्ड CKD मध्ये, मॉडरेट CKD मध्ये आणि सिव्हिअर CKD मध्ये. कशातच डोस ऍडजस्टमेंटची गरज नाही. टेनेलिग्लिप्टिन पहा, 20 mg माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर सेम आहे. बरोबर आहे. पण बाकीच्या ड्रगला डोस ऍडजस्टमेंटची गरज पडते. तर डोस ऍडजस्टमेंट कोणत्या DPP-4 इनिबिटरला लागत नाही, असा जर MCQ आला, किंवा इन रिनल फेल्युअर पेशंट डोस ऍडजस्टमेंट कोणत्या DPP-4 इनिबिटरला लागत नाही, तर लिनाग्लिप्टिन आणि टेनेलिग्लिप्टिन. ओके, हे दोन ड्रग तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. तर DPP-4 इनिबिटरचे ऍडव्हर्स इफेक्ट, आता एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू लॉंग क्वेश्चनचा पार्ट हे ड्रग असणार नाहीये, त्यामुळे त्याचं मेकॅनिझम आणि बाकी गोष्टी महत्वाच्या आहेत.
ऍडव्हर्स इफेक्ट, रेअर ऍडव्हर्स इफेक्ट पण इथं मेन्शन केलेले असतात, त्यामुळे ते लक्षात ठेवणं डिफिकल्ट जातं. जॉईंट पेन आहे, पॅन्क्रियाटायटिस आहे, सॅक्साग्लिटिन बरोबर काही क्लिनिकल ट्रायल्स मध्ये हार्ट फेल्युअरची रिस्क दिसून आलेली आहे. नेझोफॅरेंजायटिस, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन आणि हेडेक काही क्लिनिकल ट्रायल्स मध्ये दिसून आले, परंतु नंतरच्या ट्रायल्स मध्ये हे साईड इफेक्ट दिसून आलेले नाहीत. तर हे ऍडव्हर्स इफेक्ट DPP-4 इन्हिबिटरचे आहेत. ओके. तर आता त्याचा काय रोल आहे ते मी तुम्हाला सांगतो. DPP-4 इनिबिटर जर मेटफॉर्मिन बरोबर कंबाईन करायचा असेल आणि पेशंटला अथेरोस्क्लेरोटिक कार्डिओव्हास्क्युलर डिसीज किंवा CKD असेल, तर यामध्ये दोन ग्रुप महत्वाचे आहेत. GLP-1 एनालॉग्स आणि दुसरा आहे SGLT2 इनिबिटर, ते जास्त प्रेफर्ड होतात. बरोबर. मग हा ड्रग थर्ड चॉईस म्हणून कन्सिडर करू शकतो. जर आपल्याला हे दोन ग्रुपनी यूज करायला कॉन्ट्रा इंडिकेशन्स आहे, आपण यूज करू शकत नाही, तर त्यामध्ये तिसरा ऑप्शन हा राहू शकतो. कारण याचा बेनिफिशियल इफेक्ट क्लिनिकल ट्रायल्स मध्ये दिसून नाही आल्यात कार्डिओव्हास्क्युलर डिसीज किंवा CKD पेशंट मध्ये, त्यामुळे तो आपण थर्ड चॉईस आपण म्हणू शकतो. पेशंटला अथेरोस्क्लेरोटिक कार्डिओव्हास्क्युलर डिसीज नाहीये, CKD नाहीये, मग DPP-4 इनिबिटर आपण मेटफॉर्मिन बरोबर कधी कंबाईन करू शकतो? तर हे ड्रग बरोबर पण हायपोग्लायसिमियाची रिस्क कमी असते. ह्या ड्रग बरोबर पण हायपोग्लायसिमियाची रिस्क कमी असते. त्यामुळे ज्या पेशंटमध्ये हायपोग्लायसिमियाचे चान्सेस जास्त आहेत, अशा पेशंटमध्ये मेटफॉर्मिन बरोबर हे ड्रग कंबाईन करू शकतो आपण. ओके. त्यानंतर म्हणजे हे पण त्यात सेकंड लाईन ड्रग आहे. ओके. त्यानंतर एखाद्या पेशंटला ओबेसिटी आहे आणि मेटफॉर्मिन बरोबर एक ड्रग यूज करायचा आहे ज्याने वेट वाढणार नाही. मेटफॉर्मिन बरोबर सल्फोनिलुरिया दिलं तर वेट वाढणार आहे. बरोबर आहे. त्यामुळं असा ड्रग यूज करायचा आहे की त्यांनी वेट वाढणार नाही, वेट कमी होऊ शकतं. तर त्यामध्ये SGLT2 इनिबिटर आणि GLP-1 अनालॉग बेस्ट आहे, कारण ते वेट लॉस करतात. पण DPP-4 इनिबिटर जो आहे हा वेट न्यूट्रल आहे. ओके. ओके. त्यामुळं ह्या व्यतिरिक्त तिसरा ड्रग आपल्याला जर करायचा असेल तर तो DPP-4 इनिबिटर आहे, थर्ड लाईन ड्रग. ओके. आणि कॉस्ट इफेक्टिव्हचा जर विचार केला तर यामध्ये पण याची कॉस्ट जास्त असल्यामुळं तो फोर्थ चॉईस ड्रग ऍज अ कॉस्ट इफेक्टिव्ह म्हणून कन्सिडर होतो. मेटफॉर्मिन बरोबर जर कॉस्ट इफेक्टिव्ह म्हणून ड्रग कंबाईन करायचा असेल तर सल्फोनिरिया इज बेस्ट ड्रग. पेशंटला कमी खर्चामध्ये ट्रीटमेंट द्यायची असेल आणि आपल्याला मेटफॉर्मिन बरोबर ड्रग कंबाईन करायचा असेल तर सल्फोनिरिया आपण यूज करू शकतो, कारण तो खूप वर्षापासून अवेलेबल आहे, त्यामुळं कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, त्याचे प्राइस कमी आहे. त्याचप्रमाणे आपण पायोग्लुटाझोन ऍड करू शकतो. DPP-4 इनिबिटर हे कॉस्टली ड्रग आहे, SGLT2 इनिबिटर हे कॉस्टली ड्रग आहे. तर ह्या गोष्टी अमेरिकन डायबेटिक असोसिएशन गाईडलाईन्स मध्ये दिल्यात. एक्झाम मध्ये किंवा बुक्स मध्ये पण हे मेन्शन नाही, त्यामुळे जस्ट नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू मी हे डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे. आता पुढचा जो ड्रग आहे तो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू फार फार महत्वाचा आहे. बायगोनाइड मध्ये मेटफॉर्मिन. तर बायगोनाइड हा ग्रुप आहे, त्यामध्ये ड्रग जो आहे तो मेटफॉर्मिन आहे आणि सर्वांना हा ड्रग माहीत असणार आहे. ओके. मेटफॉर्मिन. ओके. डोस रेंज त्याची 500 mg पासून 2000 मिलीग्रॅम पर्यंत यूज केला जातो. ओके. आणि टाईप 2 डायबिटीस मध्ये ड्रग ऑफ चॉईस जर विचारला, पेशंट ओबेज असो, पेशंट थीन असो, काही असो, इरिस्पेक्टिव्ह ऑफ द वेट, आता मेटफॉर्मिन हा ड्रग ऑफ चॉईस आहे. म्हणजे टाईप 2 डायबिटीसला मेटफॉर्मिन जर कॉन्ट्रा इंडिकेटेड नसेल तर स्टार्ट करणं पहिला ड्रग. बरोबर आहे. म्हणजे नवीन ड्रग खूप आलेत, पण फर्स्ट ड्रग वी शुड स्टार्ट metformin if there is no contraindication for metformin. The metformin is the drug of choice for type 2 diabetes mellitus आणि हा बायगोनाइड ग्रुपचा ड्रग आहे. तर हा कसा शुगर कंट्रोल करतो? तर हा जो दोन ग्रुप आपण पाहिलेले आहेत, जे दोन ग्रुप जे इन्सुलिन रेजिस्टन्स ओव्हरकम करणारे आहेत, ओव्हरकम इन्सुलिन रेजिस्टन्स. पहिली गोष्ट, बायगोनाइड बीटा सेलवर ऍक्ट होत नाही, तो इन्सुलिनचा रिलीज वाढवत नाही, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे.
बायगोनाइड कसा ऍक्ट होतो, तो इन्सुलिनचा रेजिस्टन्स ओव्हरकम करतो. मेजर ऍक्शन त्याची लिव्हरवर आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. सल्फोनिल्युरेची मेजर ऍक्शन ही पॅन्क्रियाजवर आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि सल्फोनिल्युरिया एटीपी सेन्सिटिव्ह पोटॅशियम चॅनल इनहिबिट करून ऍक्ट होत होते. बायगोनाइडच्या ब्रॅकेटमध्ये क्लासिफिकेशन मध्ये दिलंय, इट इज ए ऍक्टिव्हेटर ऑफ एएमपी कायनेज एन्झाईम. एएमपी कायनेज म्हणजे काय? ऍडिनोसिन मोनोफॉस्फेट कायनेज. ह्या एन्झाईमला तो ऍक्टिव्हेट करतो. पण याने तुम्हाला मेकॅनिझम, याने तुम्हाला एक लक्षात येतं की हा एक एन्झाईम ऍक्टिव्हेट करतो, पण त्यामुळं काय इफेक्ट येतो, शुगर कशी कंट्रोल होते, ती मेकॅनिझम डिटेलमध्ये आता आपण डिस्कस करणार आहे. तर मेटफॉर्मिन इज ए एएमपी कायनेज ऍक्टिव्हेटर, ऍडिनोसिन मोनोफॉस्फेट कायनेज ऍक्टिव्हेटर. आणि एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू फार फार महत्वाचा ड्रग आहे. आता सल्फोनिल्युरिया आणि याचा जर कंपॅरिझन केलं तर काय काय फरक आहे? पहिली गोष्ट, सल्फोनिल्युरियाचा मोस्ट इम्पॉर्टंट ऍडव्हर्स इफेक्ट आहे हायपोग्लायसेमिया. मेटफॉर्मिन बरोबर बघितलं गेलं तर हायपोग्लायसेमिया फार 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 रेअर आहे. म्हणजे मेटफॉर्मिन causes little or no hypoglycemia in non-diabetic subject and even in diabetes. म्हणजे episodes of hypoglycemia are very very rare. खूप रेअर आहे episodes of hypoglycemia. म्हणजे मेटफॉर्मिन वाढलेली शुगर कंट्रोल करेल, पण पेशंटला हायपो मध्ये नाही जाऊ देणार. म्हणजे मेटफॉर्मिनचा जर ऍडव्हर्स इफेक्ट तुम्हाला विचारलं, तुम्हाला असं वाटतं की हा चला डायबेटिक पेशंट आहे, मेटफॉर्मिन दिलंय, शुगर कमी होईल, तर ऍडव्हर्स इफेक्ट हायपोग्लायसेमिया कॉमन असं वाटतं. पण मेटफॉर्मिन बरोबर कॉमनेस्ट ऍडव्हर्स इफेक्ट हायपोग्लायसेमिया नाहीये, रिअरेस्ट ऍडव्हर्स इफेक्ट, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे जर एक्झाम मध्ये विचारलं तर हायपोग्लायसेमिया शेवट सांगायचं मेटफॉर्मिन बरोबर. ओके, ऍडव्हर्स इफेक्ट मध्ये मेटफॉर्मिन किंवा बायगोनाइड बीटा सेलला स्टिम्युलेट करत नाही, म्हणजे ऍक्शन इज नॉट रिलेटेड विथ पॅन्क्रिया. त्याचा अजून एक बेनिफिशियल इफेक्ट आहे, प्लिओट्रॉफिक इफेक्ट. काय आहे याचा की दिस ग्रुप इम्प्रूव्ह लिपिड प्रोफाईल इन टाईप 2 डायबिटीज पेशंट. आणि टाईप 2 डायबिटीज पेशंटला हायपरलिपिडेमिया झालेला असतं, त्यामुळं हा ऍडिशनल शुगर कंट्रोल करण्याबरोबर लिपिड प्रोफाईल पण मेटफॉर्मिन इम्प्रूव्ह करतो. मेकॅनिझम काय याची? इट ऍक्ट बाय ऍक्टिव्हेटिंग ऍडिनोसिन मोनोफॉस्फेट डिपेंडंट प्रोटीन कायनेज, एएमपी कायनेज एन्झाईम, ऍडिनोसिन मोनोफॉस्फेट कायनेज एन्झाईम. आता हे एन्झाईम ऍक्टिव्हेट झाल्याने कोणकोणते ऍक्शन होतात ज्यामुळे शुगर कंट्रोल होते, हा पार्ट फार महत्वाचा आहे. आताची स्लाइड मी जे डिस्कस करणार आहे ती फार फार महत्वाची आहे मेटफॉर्मिन विषयी. आणि तुम्हाला ह्या 4 ऍक्शन टिप ऑफ टंग पाहिजे की एएमपी कायनेज एन्झाईम ऍक्टिव्हेट झाल्यानंतर मेटफॉर्मिन शुगर कशी कंट्रोल करतो. पहिली, major action is on liver. Action is on liver. And what is the action of metformin on liver? It suppresses hepatic gluconeogenesis and glucose output from liver. This is the most important major action of metformin, and this is related with liver. Suppression of hepatic gluconeogenesis means formation of glucose from non-carbohydrate substance like pyruvate, lactate, amino acid is suppressed, and due to that glucose is not produced from non-carbohydrate substance, and hence indirectly glucose output is decreased. आणि लिव्हर मधून ग्लुकोज आउटपुट कमी झालं तर शुगर कमी होणार आहे. तर दिस इज द मेजर ऍक्शन ऑफ मेटफॉर्मिन, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. दिस इज द मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट ऍक्शन. Hepatic gluconeogenesis is suppressed and hence glucose output from liver is decreased. दुसरं, metformin increases insulin mediated glucose uptake and disposal of glucose in skeletal muscle and adipose tissue. इन्सुलिनचं काम काय आहे की जी पण रक्तातली शुगर आहे ती वेगवेगळ्या टिश्यूमध्ये पाठवणं. तर हे इन्सुलिनचं काम मेटफॉर्मिन एनहान्स करतो. ओके, म्हणजे इन प्रेझन्स ऑफ मेटफॉर्मिन इन्सुलिनचं काम चांगलं होतं. म्हणजे मेटफॉर्मिनच्या ऍक्शनसाठी
इन्सुलिन बॉडीमधून सिक्रेट होणं काही प्रमाणात महत्वाचं आहे. म्हणजे तो होत असतो, बीटा सेल काही प्रमाणात ऍक्टिव्ह असतात, पूर्ण डिस्ट्रॉय नसतात झालेल्या, बरोबर आहे. त्यामुळे जे शुगर आहे त्याला जे ऍडिपोस टिश्यू स्केलेटल मसल मध्ये पाठवायचं काम आहे इन्सुलिनचं, ते काम मेटफॉर्मिन एन्हान्स करतो. म्हणजे मेटफॉर्मिन एन्हान्सेस इन्सुलिन मेडिएटेड ग्लुकोज अपटेक अँड डिस्पोजल इन स्केलेटल मसल अँड ऍडिपोस टिश्यू. म्हणजे रक्तातली शुगर ऍडिपोस टिश्यू आणि स्केलेटल मसल मध्ये पाठवायचं काम मेटफॉर्मिन वाढवतो, बरोबर आहे. पण मेटफॉर्मिन इन्क्रीजेस uptake of glucose by skeletal muscle and adipose tissue, आणि त्याच्यामुळे इन्सुलिन रेजिस्टन्स ओव्हरकम होतो. हे कसं करतो ते पण काही बुक्स मध्ये मेन्शन आहे, की मी तुम्हाला सांगितलेलं आहे की हे ग्लुकोज सेलमध्ये पाठवण्यासाठी व्हेकलची गरज असते, त्याला ट्रान्सपोर्टर म्हणतात. त्यासाठी ग्लुकोज ट्रान्सपोर्टर बॉडीमध्ये आहे, ग्लूट 1 2 3 4 असे त्यांचे प्रकार आहेत. तर स्केलेटल मसल ऍडिपोज टिश्यू मध्ये जो ग्लूट ट्रान्सपोर्टर आहे, ग्लूट 4 ट्रान्सपोर्टर, त्याचं काम मेटफॉर्मिन वाढवतो आणि त्यामुळं ग्लुकोज चांगल्या प्रकारे ऍडिपोज टिश्यू आणि स्केलेटल मसल मध्ये घेतली जाते. म्हणजे दोन ऍक्शन आपण पाहिल्या. लिव्हरमध्ये ग्लुकोज तयार होणार नाही मेटफॉर्मिन दिल्याने, ग्लुकोनिओजेनेसिस सप्रेस होईल, ग्लुकोज आउटपुट इन द ब्लड डिक्रीज होईल, आणि जी ब्लड मधली शुगर आहे ती स्केलेटल मसल आणि ऍडिपोज टिश्यू मध्ये पाठवायचं काम मेटफॉर्मिन करतो. तिसरी ऍक्शन ही थोडी समजायला डिफिकल्ट आहे, आणि त्या ऍक्शनमुळे एक ऍडव्हर्स इफेक्ट पण तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता ग्लायकोलायसिस नावाचा जो बायोकेमिस्ट्री मधली जी रिॲक्शन आहे त्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. ग्लायकोलायसिस म्हणजे ब्रेकडाऊन ऑफ ग्लायकोलायसिस. ओके, ग्लायकोलायसिस तर ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज होतो, ग्लुकोज. ग्लुकोज. हा, ग्लायकोलायसिस ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज. तर यामध्ये दोन प्रकारचे ग्लायकोलायसिस असतात, एरोबिक ग्लायकोलायसिस आणि अनएरोबिक ग्लायकोलायसिस. एरोबिक ग्लायकोलायसिस आणि अनएरोबिक ग्लायकोलायसिस. तर ह्या ग्लुकोजचं मेटाबॉलिझम झाल्यामुळं एटीपी तयार होतात, एनर्जी तयार होते, म्हणजे एनर्जी प्रोडक्शनसाठी हे ग्लुकोज वापरलं जातं. तर काय आहे थोडक्यात एरोबिक आणि अनएरोबिक ग्लायकोलायसिस मध्ये काय आहे ते मी तुम्हाला सांगतो, की शरीरामध्ये स्केलेटल मसल मध्ये जे ग्लुकोज जातं ते एनर्जीसाठी वापरलं जातं, बरोबर आहे. आता ग्लुकोज कसं वापरलं जाईल, ग्लुकोजचं मेटाबॉलिझम होईल, ब्रेकडाऊन होणार, त्याला ग्लायकोलायसिस असं म्हणतात. दोन प्रकारचे ग्लायकोलायसिस आहे, एरोबिक आणि अनएरोबिक ग्लायकोलायसिस. तर एरोबिक ग्लायकोलायसिस मध्ये, ओके, एरोबिक ग्लायकोलायसिस मध्ये एक ग्लुकोजचा मोलेक्यूल युटिलाइज होऊन अराउंड 8 एटीपी तयार होतात, आणि अनएरोबिक ग्लायकोलायसिस मध्ये एक ग्लुकोजचा मोलेक्यूल वापरून 2 एटीपी तयार होतात. म्हणजे जर स्केलेटल मसल मध्ये एरोबिक ग्लायकोलायसिस झाली तर एक ग्लुकोजचं मोलेक्यूल किती एटीपी देणार आहे, 8. आणि अनेरोबिक ग्लायकोलायसिस झाली तर एक ग्लुकोजचं मॉलिक्यूल किती एटीपी देणार आहे, 2. दोन. मग एरोबिक ग्लायकोलायसिस मध्ये एटीपी जास्त बनतात की अनेरोबिक, एरोबिक. एरोबिक. आता आणि अनेरोबिक ग्लायकोलायसिसचा एंड प्रोडक्ट आहे लॅक्टिक ऍसिड, बरोबर आहे, लॅक्टिक ऍसिड तयार होतं अनेरोबिक ग्लायकोलायसिस मध्ये. आता एक लक्षात घ्या, मेटफॉर्मिन काय करतो, की जी माइटोकॉन्ड्रिया मधले जे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन असते ती इंटरफिअर करतो, तिथं त्याची ऍक्शन आहे. म्हणजे सेलमध्ये माइटोकॉन्ड्रिया असतं, माइटोकॉन्ड्रियामध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन असते. आता हे कधी नाव लक्षात ठेवायला डिफिकल्ट आहे, फक्त तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की मेटफॉर्मिन माइटोकॉन्ड्रियल इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन इंटरफिअर करून सेल मधलं एरोबिक ग्लायकोलायसिसचं जे एरोबिक ग्लायकोलायसिस आहे त्याला अनएरोबिक ग्लायकोलायसिस कडे शिफ्ट करतो. काय करतो, मेटफॉर्मिन इंटरफेअर विथ mitochondrial electron transport chain, and due to that glycolysis is shifted from aerobic to anaerobic.
म्हणजे एखाद्या सेलमध्ये एरोबिक ग्लायकोलायसिस होणार असेल तर मेटफॉर्मिन त्याला कशात शिफ्ट करतो? अनएरोबिक ग्लायकोलायसिस मध्ये. आता याचा याचा याचं 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 इम्पॉर्टन्स काय ते सांगतो. सपोज तुम्हाला 16 एटीपी ची गरज आहे सेलमध्ये, तर एरोबिक ग्लायकोलायसिस जर होत असेल तिथं, तर किती ग्लुकोजचे मॉलिक्यूल वापरले जातील मग 16 एटीपी बनवायला? 2. 2 एटीपी. आणि तेच जर अनएरोबिक ग्लायकोलायसिस झालं तर 16 एटीपी बनायला किती मॉलिक्यूल लागतील? एका अनएरोबिक ग्लायकोलायसिस मुळे 2 एटीपी बनतील. 4 लागते. 16 बनायला 16. 16. 8 लागेल, एका याच्यात 8 2. लागते. 8. हो, 8 लागते. 8 लागतील. म्हणजे एरोबिक ग्लायकोलायसिसने 2 ग्लुकोज मॉलिक्यूल मध्ये काम झालं असतं, अनएरोबिक ग्लायकोलायसिस मध्ये किती मॉलिक्यूल लागले? 8. मग ग्लुकोजचं युटिलायझेशन कोणत्या ग्लायकोलायसिस मध्ये जास्त झालं? बरोबर. एरोबिक मध्ये दोन ग्लुकोज मॉलिक्यूल हा, वापरले होते. anaerobic मध्ये जास्त. अनएरोबिक म्हणजेच काय? मेटफॉर्मिन जर ग्लायकोलायसिस एरोबिक मधून अनएरोबिकला शिफ्ट केली तर ग्लुकोजचं युटिलायझेशन काय होतं? वाढतं, जास्त ग्लुकोज यूज होतात सेलमध्ये. आणि ग्लुकोजचं युटिलायझेशन वाढलं तर म्हणजे चांगलंच आहे, वाटलंच पाहिजे. शरीरामध्ये ब्लड मधून ग्लुकोज सेलमध्ये गेल्यावर त्या सेलमध्ये ते ग्लुकोज यूज झालं म्हणजे ते ग्लुकोज कमी होऊन जातं. म्हणजेच काय? मेटफॉर्मिन एरोबिक ग्लायकोलायसिस वरून अनएरोबिक ग्लायकोलायसिस कडं शिफ्ट करतो ग्लायकोलायसिस प्रोसेस. त्यांनी ग्लुकोजचं युटिलायझेशन वाढतं, पेरिफेरल ग्लुकोज युटिलायझेशन. तो एक मेटफॉर्मिनचा इफेक्ट चांगला आहे. परंतु त्याच्यामुळं अनेरोबिक ग्लायकोलायसिस मुळे कोणतं प्रॉडक्ट अक्युमुलेट होऊ शकतो? अनेरोबिक ग्लायकोलायसिसचा एंड प्रॉडक्ट मी सांगितलं काय? लॅक्टिक ऍसिड. बरोबर. जर ग्लायकोलायसिस एरोबिक वरून अनएरोबिकला शिफ्ट झाली तर एनोरोबिक ग्लायकोलायसिस मुळे लॅक्टिक ऍसिड बनतं. तर मेटफॉर्मिन दिल्याने लॅक्टिक ऍसिडची लेवल काय होऊ शकते? वाढेल. वाढते. त्याला आपण म्हणतो लॅक्टिक ऍसिडोसिस. काय म्हणतो? लॅक्टिक ऍसिडोसिस. आणि दॅट इज द वन ऑफ द क्लासिकल ऍडव्हर्स, और वी कॅन से दिस इज द क्लासिकल ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ मेटफॉर्मिन. प्रत्येक पेशंटला होत नाही, हे लक्षात घ्या. पण मेटफॉर्मिन म्हणलं तर लॅक्टिक ऍसिडोसिस तुम्हाला आलाच पाहिजे, कारण तो क्लासिकल ऍडव्हर्स इफेक्ट आहे. त्यांनी तो म्हणजे असं जे काही ड्रग आहे, एसी इनहिबिटर जे आहे, त्याने ड्राय कप होतो. तसं लॅक्टिक ऍसिडोसिस इज अन क्लासिकल ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ मेटफॉर्मिन. लक्षात आलं? मेटफॉर्मिनचा क्लासिकल ऍडव्हर्स इफेक्ट आहे लॅक्टिक ऍसिडोसिस. तो कॉमन नाहीये, कॉमनच नाहीये, फक्त कॅरेक्टरिस्टिक ऍडव्हर्स इफेक्ट आहे. बरोबर आहे. काही पेशंट मध्ये तो दिसून येतो. कोणत्या पेशंट मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. ही तिसरी ऍक्शन झाली. चौथी ऍक्शन आहे इन मेटफॉर्मिनची रिलेटेड विथ इंटेस्टाइन. इट डिक्रीजेस इंटेस्टाइनल ऍब्सॉर्प्शन ऑफ ग्लुकोज. इंटेस्टाइनल ऍब्सॉर्प्शन ऑफ ग्लुकोज कमी होतं. इंटेस्टाइन मधून ग्लुकोजच ऍब्सॉर्ब नाही झाला तर ब्लड ग्लुकोज लेवल वाढणार नाही. ही एक ऍक्शन आहे. पण त्याचबरोबर मेटफॉर्मिन जर लॉंग टर्म यूज केला तर व्हिटॅमिन बी 12चं ऍब्सॉर्प्शनही कमी करतो. त्यामुळं मेटफॉर्मिन बरोबर व्हिटॅमिन बी 12 डिफिशियन्सी पण होऊ शकते. लक्षात घ्या. व्हिटॅमिन बी 12ची डिफिशियन्सी मेटफॉर्मिन बरोबर होऊ शकते. तर हे झाले फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन्स ऑफ मेटफॉर्मिन. लक्षात आलंय? लक्षात आलंय? Yes. म्हणजे ह्या 4 ऍक्शन तुमच्या आल्याच पाहिजे आन्सर मध्ये. इट इज ए एएमपी कायनेज ऍक्टिव्हेटर, ऍडिनोसिन मोनोफॉस्फेट कायनेज ऍक्टिव्हेटर. मग मेटफॉर्मिन किंवा बायगोनाइट काय करतात? लिव्हरवर एक ऍक्शन आहे, त्यामध्ये ते ग्लुकोनिओजेनेसिस सप्रेस करतो तो ड्रग, त्यामुळे ग्लुकोज आउटपुट कमी होतं. दुसरी ऍक्शन ऍडिपोज टिश्यू आणि स्केलेटल मसलवर आहे, तिथं ते इन्सुलिन मेडिएटेड ग्लुकोज अपटेक आणि युटिलायझेशन वाढवतो आणि इन्सुलिन रेजिस्टन्स ओव्हरकम होतो. कसा होतं? ग्लूटफोर्ट ट्रान्सपोर्टरचं काम तो इम्प्रूव्ह करतो. तिसरं आहे इट शिफ्ट glycolysis from aerobic to anaerobic by interfering with mitochondrial respiratory chain, and due to that peripheral glucose utilization is improved. चौथा आहे इंटेस्टाइनल ऍब्सॉर्प्शन ऑफ ग्लुकोज इज डिक्रीज. बरोबर आहे. आणि क्लासिकल ऍडव्हर्स म्हणजे कॅरेक्टरिस्टिक ऍडव्हर्स इफेक्ट मी तुम्हाला सांगितले लॅक्टिक ऍसिडोसिस आणि व्हिटॅमिन बी 12
डिफिशियन्सी. डेफिनेट. ते रेअर आहेत, कॉमन नाहीत, पण कॅरेक्टरिस्टिक आहेत. ओके. द ऍडव्हर्स इफेक्ट. तर हायपोग्लायसेमिया रेअरेस्ट ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ मेटफॉर्मिन, हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. म्हणजे ऍडव्हर्स इफेक्ट मध्ये मेटफॉर्मिनच्या हायपोग्लायसेमिया जो पहिले लिहिल त्याला त्याविषयी माहित नाही ते लक्षात येतं, तर ते महत्वाचं आहे. आपल्याला वाटतं अँटी डायबेटिक ड्रग अँड ओरल हायपोग्लायसेमिक ड्रग आहे, त्यामुळे तो शुगर कमीच करणार, सोपं आहे ऍडव्हर्स इफेक्ट लक्षात ठेवायला, पण तो रेअरेस्ट आहे. त्यामुळे त्याला ओरल हायपोग्लायसेमिक ड्रगच्या ऐवजी काही बुकमध्ये अँटी डायबेटिक ड्रग पण म्हणतात, म्हणजे शुगर कंट्रोल करण्यासाठी फक्त. तर मोस्ट कॉमन ऍडव्हर्स इफेक्ट हा जीआयटी रिलेटेड आहे मेटफॉर्मिनचा. त्यात नॉसिया, मेटॅलिक टेस्ट, डायरिया, एनोरेक्झिया, ॲब्डोमिनल पेन, ब्लोटिंग हे इफेक्ट येतात. तर हे मेटफॉर्मिनचा कॉमनेस्ट ऍडव्हर्स इफेक्ट जर विचारलं तर जीआयटी डिस्टर्बन्स आहे. नॉशिया, डायरिया, मेटॅलिक टेस्ट, एनोरेक्झिया, ॲब्डोमिनल पेन, ब्लोटिंग. त्यामुळं मेटफॉर्मिन देताना सस्टेन रिलीज फॉर्म्युलेशन आपण यूज करतो. 500 mg स्टार्ट करतो, हळूहळू डोस वाढवा. डायरेक्ट 1000 किंवा 1500 mg यूज केलं तर जीआयटी डिस्टर्बन्स जास्त चान्सेस आहे. ओके, डोस रिलेटेड आहे. डज नॉट कॉज ही चित्र दाखवलं ना डज नॉट कॉज हायपोग्लायसिमिया सकाळी. एक्सेप्ट इन हायर डोस. म्हणजे हायपोग्लायसेमिया ऍडव्हर्स इफेक्ट त्याची फार फार कमी आहे मेटफॉर्मिनचा, फार रेअर ऍडव्हर्स इफेक्ट आहे हायपोग्लायसेमिया. तिसरा जो आहे तो मी ऑलरेडी सांगितला आहे, लॅक्टिक ऍसिडोसिस, रेअर. मग कोणत्या पेशंटमध्ये आहे, तर लॅक्टिक ऍसिडोसिसची रिस्क वेगळ्या ऑर्गन फेल्युअर जे असतं, रिनल फेल्युअर पेशंट असू द्या, लिव्हर फेल्युअरचा पेशंट असू द्या, त्यानंतर हार्ट फेल्युअर असेल, त्यानंतर रेस्पिरेटरी फेल्युअर असेल, त्यामध्ये लॅक्टिक ऍसिडोसिसची रिस्क वाढू शकते. पण ॲज सच आपण जर मेटफॉर्मिन डायबेटिक पेशंटमध्ये यूज केला तर लॅक्टिक ऍसिडोसिसची रिस्क रेअर आहे. विटॅमिन बी 12 डिफिशियन्सी ती पण रेअर आहे. बरोबर आहे. ओके. पहा, इट इज कॉन्ट्रा इंडिकेटेड इन विच स्टेट? हायपोटेन्सिव्ह स्टेट, तिथं लॅक्टिक ऍसिडोसिसची, हार्ट फेल्युअर, रेस्पिरेटरी फेल्युअर, किडनी फेल्युअर, लिव्हर डिसीज आणि अल्कोहोलिक पेशंटमध्ये, बिकॉज रिस्क ऑफ लॅक्टिक ऍसिडोसिस इज व्हेरी हाय. आता हे रिलेटिव्ह कॉन्ट्रा इंडिकेशन आहे, म्हणजे या पेशंटमध्ये लॅक्टिक ऍसिडोसिसचे चान्सेस जास्त असल्यामुळं आपण मेटफॉर्मिन अवॉइड करू शकतो, परंतु जर गरज असेल तर आपण यूज करू शकतो. म्हणजे रिलेटिव्ह कॉन्ट्रा इंडिकेशन आहे ते. ओके. आता यूज तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. ओके. अजून काही मेटफॉर्मिनचा यूज तुम्हाला माहित आहे का? डायबिटीज सोडून कुठं यूज होतो मेटफॉर्मिन? डायबिटीज सोडून मेटफॉर्मिन कुठं यूज होतं? ओके. ते एक एमसीक्यू आला तर तुम्हाला ते माहित पाहिजे. पीसीओडी ऐकलंय? पीसीओडी मध्ये. येस येस, तेच आहे. तर बघा, मेटफॉर्मिन इज द ड्रग ऑफ चॉईस इन टाईप 2 डायबिटीज. ओके, एक्सेप्ट वेन नॉन टॉलरेटेड. म्हणजे कॉन्ट्रा इंडिकेटेड असेल, टॉलरेट होत नसेल तर नाही यूज करायचं. पण फर्स्ट ड्रग टाईप 2 डायबिटीज पेशंटला जे चालू करतात ते मेटफॉर्मिन आहे, ड्रग ऑफ चॉईस. ऍडव्हान्टेज काय आहे? हायपोग्लायसेमिकची रिस्क कमी आहे. हा वेट न्यूट्रल आहे, तो वेट वाढवत पण नाही, कमी पण होत नाही. ज्यावेळेस मी सेकंड इयरला होतो तेव्हा तो वेट लॉस करतो असं बुक्स मध्ये मेन्शन होतं, पण आता जे अमेरिकन डायबेटिक असोसिएशनच्या गाईडलाईन्स आल्या तर त्याला वेट न्यूट्रल म्हणून कन्सिडर केलेलं आहे. तर तुम्हाला कोणते ड्रग वेट वाढवतात, कोणते ड्रग वेट न्यूट्रल आहेत आणि कोणते ड्रग वेट कमी करतात डायबिटीस पेशंट मध्ये माहित पाहिजे. तर हा वेट न्यूट्रल आहे. अजून ऍडव्हान्टेज असा आहे की मॅक्रोव्हॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन डायबिटीस मध्ये हा प्रिव्हेंट करतो, शुगर कंट्रोल करून. ओके. बीटा सेल डिस्ट्रक्शन ऍक्सेलरेट करत नाही. अँटी हायपरग्लायसेमिक इफेक्ट इज इक्विव्हॅलंट टू अदर ड्रग्स. कॅन बी प्रिव्हेंट न्यू ऑनसेट टाईप 2 डायबिटीस इन ओबेस मिडल एज अँड सब्जेक्ट्स विथ आयजीडी. मी ते डिस्कस करतोय. म्हणजे असं आहे की आपण मेटफॉर्मिन टाईप 2 डायबिटीस मध्ये यूज करतो, ड्रग ऑफ चॉईस आहे. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की जर एखाद्या पेशंटची शुगर, बरोबर, तो डायबिटीस म्हणजे पेशंटची शुगर केली आणि फास्टिंग ब्लड शुगर लेवल त्याची 114 आली. ओके. तर तो नॉर्मल तर 100 पेक्षा कमी आहे आणि डायबिटीस म्हणजे मोर दॅन इक्वल टू 126 आहे.
मग 114 जेव्हा शुगर येते तेव्हा त्याला आपण इम्पेअर्ड फास्टिंग म्हणतो. आणि पेशंट हा नॉर्मल पण नसतो, डायबेटिक पण नसतो, पण त्याला कोणत्या स्टेजमध्ये असतो तो प्री डायबेटिक. पोस्टप्रँडियल ब्लड शुगर लेवल नॉर्मल 140 मिलीग्राम पर DLA, डायबिटीज पेशंटमध्ये मोर दॅन इक्वल टू 200 आहे. पोस्टप्रँडियल ब्लड शुगर लेवल जर 140 ते 199 मध्ये असेल त्याला इम्पेअर्ड ग्लुकोज टॉलरन्स म्हणतात, आणि ते पण प्री डायबेटिक पेशंट असतात. मग प्री डायबेटिक पेशंट असे पेशंट आहेत की ज्यांच्यात डायबिटीज डेव्हलप होऊ शकतो. मग प्री डायबेटिक पेशंटला काय करायला पाहिजे, त्यांना ट्रीटमेंट द्यायची का नाही? तर काही अमेरिकन डायबेटिक असोसिएशनच्या गाईडलाईन नुसार तुम्ही प्री डायबेटिक पेशंटमध्ये डायबिटीस पोस्टपोन करू शकतात. म्हणजे त्या पेशंटमध्ये डायबिटीस समजा 6 महिन्यांनी होणार असेल, तुम्ही त्याला डाएट, एक्सरसाइज आणि काही ड्रग्स देऊन त्या पेशंटमध्ये डायबिटीस पोस्टपोन करू शकता. त्याला होणार आहे, परंतु 6 महिन्यांनी होणार असेल तर त्याच्याऐवजी 2-3 वर्षांनी होईल. कॉम्प्लिकेशन होणारे पण लेट येतील. बरोबर आहे. तर प्री डायबेटिक पेशंटमध्येही आता आपण ट्रीटमेंट देऊ शकतो. त्यात असे ड्रग यूज करायचे की जे हायपोग्लायसिमिया रेअरली प्रोड्यूस करतील, म्हणजे शुगर कंट्रोल करतील पण हायपोग्लायसिमिया होणार नाही. तर मेटफॉर्मिन हायपोग्लायसिमिया रेअरली प्रोड्यूस करतो, म्हणून डाएट आपण ऍडवाइस करायचं लो कार्बोहायड्रेट डाएट. ओके. दुसरं रेग्युलर एक्सरसाइज, आणि त्या पेशंटमध्ये आपण मेटफॉर्मिन 500 mg स्टार्ट करू शकतो. म्हणजे इव्हन प्री डायबेटिक पेशंटमध्येही आपण मेटफॉर्मिन यूज करू शकतो. तर ते एक यूज आहे. आणि PCOD, पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज जे आहे त्यात इन्सुलिन रेजिस्टन्स असतो, त्यात मेटफॉर्मिन यूज करतो. तर PCOD तर तुम्हाला माहीतच आहे, आणि इव्हन प्री डायबेटिक मध्येही तो आपण यूज करू शकतो. तर ठीक आहे, राहिलेला टॉपिक आपण उद्या डिस्कस करूया. 9 वाजलेले आहे. मेटफॉर्मिन महत्वाचा होता म्हणून थोडा डिटेलमध्ये डिस्कस केलेला आहे. तर मेटफॉर्मिन चांगला करा, सल्फोनिल्युरिया चांगला करा. बाकीचे ड्रग नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू माहीत पाहिजे. आता उद्याच्या लेक्चरमध्ये जे ड्रग आहेत त्यामध्ये एक पायोग्लिटाझोन ऐकलंय तुम्ही? पायोग्लिटाझोन नावाचा ड्रग? नाही. येस Yes, सर. sir. Yes, sir. तर हा ड्रग पण इन्सुलिन रेजिस्टन्स ओव्हरकम करतो. त्यानंतर अल्फा ग्लुकोसाइडेस होग्लीबोस तुम्ही ऐकला असणार आहे. येस. ओके. तो एक आपण डिस्कस करणार आहे. ते 2 मार्कला विचारू शकतात. पायोग्लिटाझोन पण रेअरली एक्झाम मध्ये विचारतील. आणि SGLT2 इन्हिबिटर, ओके, हा एक इम्पॉर्टंट ग्रुप आता काही ठिकाणी म्हणजे काही डायबिटीज पेशंटमध्ये यूज केला जातो. इव्हन एंडोक्रायनॉलॉजिस्टही आता ते जास्त यूज करतात SGLT2 इन्हिबिटर. त्यामध्ये कॅनाग्लिफ्लोझिन, डॅपाग्लिफ्लोझिन, एम्पाग्लिफ्लोझिन हे ड्रग येतात. ते SGLT2 इन्हिबिटर्स पाहिलेत तुम्ही प्रॅक्टिसमध्ये? SGLT2 Oh, इन्हिबिटर, sir. कॅनाग्लिफ्लोझिन, एम्पाग्लिफ्लोझिन, डॅपाग्लिफ्लोझिन. तर एक त्याविषयी GLTD म्हणून एक ड्रग आहे, डॅपाग्लुसिन. हा, कोणता? SGLTD म्हणूनच ब्रँड नेम आहे त्याचं. हा का, SGLT? डी. ओके, SGLTD. ओके. तर डॅपाग्लिफ्लोझिन आहे. ओके. हम्म. तर हे ड्रग पण आता डायबिटीज पेशंट मध्ये यूज केले जात आहे. मग त्याचं नॉलेज एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू मी जे डिस्कस करणार आहे उद्या, ते एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू त्यातलं 2 मार्कला आलं तर येऊ शकतं, होग्लीबोज किंवा SGLT2 इन्हिबिटर. पण लॉंग क्वेश्चनचा पार्ट नाही. पण ट्रीटमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये हे ड्रग यूज होतं म्हणून आपल्याला थोडं त्याची माहिती असेल तर चांगलंच आहे. तर त्या दृष्टीने आपण डिस्कस करूया. उद्या आपला डायबिटीज टॉपिक संपेल. उद्या आपण 7:30 वाजता घेऊया. ठीक, चालेल. समजलंय टॉपिक? मेटफॉर्मिन चांगलं करा, सल्फोनिरिया चांगला करा. दोन्ही लॉंग क्वेश्चनच्या दृष्टीने महत्वाचे ड्रग्ज आहेत. ओके, ठीक आहे. थँक्यू. थँक